वडापाव तुम्ही विचार करून खाता का? तर आता विचार करू नका, असे वडे तुम्ही पोट भरून खावा, ते सुद्धा पाव असलेले वडे. चला तर सुरुवात करूया. आलं, लसूण, मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे. त्यात 2 चमचे जिरं आणि थोडंसं मीठ टाकून हा आपण ठेचा करून घ्यायचा आहे. त्यातला गरजेपुरता बाजूला काढून घेतला आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आणि थोडासा मिक्सरच्या भांड्यातच ठेवला आहे. तर कढईमध्ये तेल टाकून वाटून घेतलेला ठेचा, जिरं, कढीपत्ता टाकून फोडणी करून घेतली. त्यामध्ये 1 वाटी ओले वाटाणे, हळद, हिंग टाकून छान परतून घेतले आणि त्याला 2 मिनिट वाफ काढून पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेतले आणि त्यामध्ये 4 बटाटे उकडून सालं काढून किसणीवर किसून याच्यामध्ये मिक्स केले. यामध्ये काश्मीरी मिरची 1 चमचा, धनेपूड 1 चमचा आणि थोडासा चाट मसाला, चिमटभर साखर टाकून हा आपण समोशाची चव असणारे वाटाणे टाकलेले बटाटे वडेपाव बनवत आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात थोडं लसूण, आलं, मिरची ठेवलं, तर त्यामध्येच भरपूर कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, साखर, मीठ आणि बर्फाचे खडे टाकून लिंबू पिळून ही मस्त चटणी अशी वाटून घेतली आहे. 1 वाटी बेसन पिठामध्ये 1 चमचा हळद, हिंग, चवीपुरतं मीठ, थोडंसं ओवा टाकून थोडं पाणी टाकत ह्याचं पीठ भिजवून घेतलं आहे. नेहमीपेक्षा थोडंसं दाटसर पीठ ठेवायचं आहे, खूप पातळ नाही करायचं आहे. पीठ झाकून ठेवायचं आहे. थंड झालेला आपला बटाट्याचा मसाला, त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला वडे बनवण्यासाठी. या पद्धतीने सर्व भाजीचे मी वडे बनवून घेतले आहेत. ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत, त्याच्या आपण किनारी कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये ब्रेड आपण डिप करून भिजवून घ्यायचे आणि त्याचं पाणी असं दाबून काढायचं आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेले बॉल्स आहेत ते ठेवून सगळ्या बाजूनी ब्रेड असा एकत्र आणून बंद करायचा आहे. जसं आपण पुरणपोळीला सगळं पॅक करतो तसं हाताने दाबून गरज पडल्यास थोडासा पाण्याचा हात लावून असा बॉल बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व बटाटे वड्यांची बॉल्स बनवले, त्याचे असे ब्रेडमध्ये टाकून बॉल्स बनवून घेतले आहेत आणि ते आपण बेसन पिठामध्ये चांगले घोळवून घ्यायचे आहेत. गॅसवर अप्पे पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकला आहे आणि चमच्याने आपण हे वडेपाव याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. काही मी असेच वडेसुद्धा टाकलेले आहेत. पाव न वापरतासुद्धा आपण नुसते वडेसुद्धा खाऊ शकतो आणि अगदी 3-4 मिनटामध्येच खालून हे छान खरपूस भाजले जातात, ते सुद्धा 1 चमचा तेलामध्ये आणि उलटलेसुद्धा जातात छान. सगळ्या बाजूने उलट पुलट करत असे गोल गरगरीत बटाटे वडेपाव आपले तयार होतात. तुम्ही बघू शकता. गरज पडली तरच थोडंसं तेल टाकायचं, नाहीतर आहे त्या तेलामध्येच असे छान बटाटे वडेपाव तयार होतात. मी हिरव्या चटणीसोबत सर्व केले आहेत. मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत. मध्ये कापून बघूया आपण, याच्यामध्ये ब्रेड आहे हे लक्षातसुद्धा येत नाही आणि आपण हे मिरचीसोबत खाऊ शकतो, चटणीसोबत याची मजा घेऊ शकतो. मस्त असे हे कमी तेलातले बटाटे वडेपाव तुम्ही पोट भरून खाऊ शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.